नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता आनंदीने सायलीला कॉल केलेला असतो आणि आनंदी सायलीला कॉल करून सांगू लागते की मला ना ती प्रिया दिसली होती आणि त्या प्रियाने सदा मैनाला कुठेतरी लपवून ठेवला आहे. ही गोष्ट सुद्धा आता समजलेली असते. मग कुठे कुठे ठेवलं आहे काही याबद्दल माहिती आहे का असं देखील आता विचारलं जातं. त्याच वेळेला ना तिथे असणाऱ्या एका माणसाला लगेच आनंदी विचारते आणि मग हे आश्रम आहे, वृद्धाश्रम याबद्दल कळतं. वृद्धाश्रम आहे ही गोष्ट कळल्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणत असतो की थँक्यू, तू एवढी मदत केलीस. त्याबरोबर आता पुढे जाऊन तिला हेही सांगितलं जातं की खरंच ना या सगळ्या ह्याच्यामध्ये तुला दृष्टीसुद्धा नाहीये तरीसुद्धा तू आमची एवढी मदत करतेस. तुझे उपकार किती मानावे ना तेवढे कमीच आहेत असंही आता म्हटलं जातं. मग त्यानंतर मात्र आनंदी म्हणत असते की काही झालं ना तरी सदा आणि मैनाचा जीव वाचायला हवा, त्यासाठी प्लीज काहीतरी करा असंही आता सांगितलं जात असतं. आनंदीला आता सांगितलं जातं की थँक्यू, हा तू आमची एवढी मदत केली. खरं तर प्रिया कुठे आहे ना याचा शोध तर आम्हीच घेत होतो, आम्हालाही कळत नव्हतं किती कुठे असेल ते, पण आता समजलं आहे ना. बरं झालं, थँक्यू आणि असं बोलून आता फोन ठेवला जातो. मग इथे सायली जी आहे ती असलेल्या आनंदीचे आभार मानत असते, कारण आनंदी जी आहे त्यामुळेच या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या शक्य झालेल्या असतात आणि त्यामुळे आनंदीचे सायली आभार मानते. तर दुसरीकडे मात्र आता विमल आलेली असते आणि ती सांगत असते की प्रिया नाहीये घरामध्ये. ही गोष्ट सायली अर्जुनला ऑलरेडी कळलेली असते, पण विमलने येऊन सांगितलेलं असतं. मग प्रियाबरोबर काहीतरी करायला हवं. आनंदी तर त्या आश्रमात पोहोचू शकत नाही आणि आनंदी काहीच करू शकत नाही. पण आनंदीने आपल्याला ही महत्वाची माहिती तर दिली आहे. मग सायलीच्या डोक्यात एक कल्पना येते. तिने ना आता लगेच ना फोन केलेला असतो नंदिनीला, कारण नंदिनीला आश्रमाबद्दल बरंच माहिती असेल, कारण नंदिनी आश्रमातच काम करते. मग आश्रमाच्या गोष्टी तिला बरोबर माहिती असतील असं देखील आता माहिती झालेलं असतं आणि म्हणूनच ना मग आता नंदिनीला तिने कॉल केलेला असतो. नंदिनीला कॉल करून ती आता म्हणत असते की माझं ना तुझ्याकडे एक काम आहे. नंदिनी म्हणत असते की सांग ना काय काम आहे, आम्ही तुझी सखीच काम करायला तयार आहोत, कधी या माक मार. मग तेव्हा सायली सांगत असते खरं तर ना तुला प्रियाच सगळं कारस्थान तर माहिती आहे, पण त्या प्रियाने ना असं काहीच केले की ती घरातून सुद्धा आता पळून गेली आणि ती सदा मैनाच्या जीवावर उठली. त्या दोघांनाही तिने वृद्धाश्रमात ठेवले, पण कोणत्या वृद्धाश्रमात ठेवले ना हे माहिती नाहीये. त्यावर मात्र तू काळजी करू नकोस, मी वृद्धाश्रम शोधून काढते. पनवेलच्या वृद्धाश्रमात ठेवले ना, मग तिकडच काही लोकेशन वगैरे कळले का हो, तिथे ना एक मंदिर सुद्धा आहे असंही आता कळलं आहे. मग तू काळजी करू नकोस, मी त्या सगळ्याचा शोध घेते असं देखील नंदिनीने आता सायलीला सांगितलेलं असतं आणि तिला तुझ्या समोर आणून उभं करते. तिला आता आम्ही असंच सोडणार नाही असंही आता म्हटलं जात असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात आता अर्जुनही सांगत असतो की प्लीज तुमची या सगळ्यामध्ये ना खरंच खूप मदत होईल, तेवढं आमचं एवढं काम करा हो. नक्कीच ना, काय तू पण अर्जुन करते, मी का टेन्शन घेऊ नका असंही आता म्हटलं जातं आणि मग काय सगळ्या कामाला आता लागलं जातं. दुसरीकडे मात्र आता इथे जी नंदिनी आहे ना ती म्हणत असते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पोहोचतेच आहे. तिथे मी पोहोचले ना की तुम्हाला मी सांगेनच असंही आता सांगितलं जातं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत या आश्रमामध्ये आणून ठेवलेलं असतं आणि त्या आश्रमामध्ये आणल्यानंतर सदाला आता मैना म्हणत असते की आपण अर्जुन सायलीला फोन लावायचा का नको, इतक्यात तरी लावायला नको, आपण थोडा वेळ थांबूया मग बघूया फोन लावायचं काय ते असंही आता सदा मैनाला सांगत असतो. मग त्यावेळेला तिथे एक आजी येतात आणि त्या सदा आणि मैनाला येऊन सांगत असतात की बरं झालं
तुम्ही इथे आलात काय आहे ना, की आता ना इथे तुमच्याल यानंतर चेकअप होईल. म्हणजे इथे कोणीही पेशंट जेव्हा येतात ना तेव्हा सगळ्यांचं चेकअप होतं सुरुवातीला. मग तुमच्यासाठी सुद्धा डॉक्टर येतच असतील असंही आता म्हटलं जातं. काय स्पेशल ट्रीटमेंट? मग आता डॉक्टर तिथे आलेले असतात. मग ती आजी सांगते, बघा ते डॉक्टर आलेत. आणि सोबत नर्ससुद्धा. मग आता डॉक्टर आलेले असतात. ते म्हणजे इथे प्रियाच्या सांगण्यावरना जेव्हा ते डॉक्टर येतात ना तेव्हा ते घाबरलेले असतात, कारण तो बनावट डॉक्टर असतो. आणि जेव्हा तो बनावट डॉक्टर तिथे आलेला असतो ना तेव्हा तर आता त्याला घाम फुटलेला असतो. पण त्याला आता काम करायला सांगितलेलं असतं. म्हणूनच तो आता सदा आणि महिनाला चेकिंग करायचं काम करत असतो. प्रियाने मास्क लावलेला असतो तरीसुद्धा बरोबर तिला आता ओळखलेलं असतं. म्हणत असते की या मुलीला कुठेतरी पाहिलेलं आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे? सांगता का हो? ही मुलगी कोण आहे? ते म्हणजे ही तुमच्याकडे काम करते का? पण ओळखीची वाट ठेव मुलगी, असंही आता बोललं जात असतं. त्याच वेळेला आता तिथे प्रिया ही मुद्दामूनच ना घाबरलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की एकदा का आपण आता पकडलं गेलो ना तर आपलं काही खरं नाही. मग आता या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थितपणे जाणून असते आणि त्याचमुळे ती आता विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता सायलीचा जीव नुसता कासावीस होत असतो. अर्जुन तिला म्हणत असतो की नको काळजी करूस, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. पण बघा ना, जर वेळेवर पोहोचली नाही ती तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना. म्हणूनच थोडी भीती वाटत होती नाही पोहोचेल. मग आता पुन्हा एकदा सायली नंदिनीला कॉल करते आणि नंदिनीला विचारते की नंदिनी, तू कुठपर्यंत पोहोचली आहेस? तर नंदिनी सांगत असते की मी पोहोचतच आहे, मला कळलते. आश्रम कोणता आहे ते मी तिथे पोहोचल्यानंतर ना सगळं काही झाल्यावर तुला कॉल करते, असंही आता ती सांगू लागते. आणि मग काय सायली ही म्हणत असते की प्लीज तेवढं आमच्यासाठी कर. मग सायलीला नंदिनी बोलत असते की त्यात काय एवढे? इकडे मात्र आता डॉक्टर जे चेक करायला आलेले असतात ना ते पूर्णपणे चेकिंग वगैरे करतात आणि ते सांगतात की तुमच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यामुळे तुम्हा दोघांना इंजेक्शन द्यावे लागतील. मग आता खूपच जास्त घाबरलेली असते. ती म्हणत असते, इंजेक्शन्स कसले? कशासाठी? नका देऊ आम्हाला इंजेक्शन्स, असंही आता ती म्हणत असते. पण तिचं कोण ऐकते त्यांना? तर इंजेक्शन देऊन ह्यांचा गेम करायचा असतो आणि यासाठी सगळं काही सुरू असतं. मग आता तुम्हाला काही नाही होणाऱ्या इंजेक्शनाने, फक्त इंजेक्शन आपण घेऊया असंही आता सांगितलं जातं. मग ते इंजेक्शनची तयारी इकडे प्रिया करत असते. प्रियाने ठरवलेलं असतं की यांना मारून टाकायचं आणि यासाठी तिने आता बरोबर प्लॅनिंग केलेलं असतं. आणि जेव्हा तिने या सगळ्या गोष्टीच प्लॅनिंग केलेलं असतं ना तेव्हा ती म्हणतच असते की आता काही मिनिटातच तुमच्या लास्टचा श्वास असणार आहे. माझ्याशी पंगा घेता का? माझ्याशी जर पंगा घ्यायला जाल ना तर तो मागात पडेल, असंही आता म्हटलं जातं. सदा मृना घाबरलेले असतात की इंजेक्शन कोणत घ्यायचं आहे. पण आता तो तिथे आलेला डॉक्टर म्हणतो की काही होणार नाही, काळजी करू नका, इंजेक्शन तेवढं तुम्ही घ्या, असंही आता सांगितलं जातं. इकडे सायलीचा जीव नुसता वर खाली होत असतो आणि ती म्हणत असते की होईल का आपलं काम? तर दुसरीकडे नंदिनीसुद्धा त्या रिक्षावाल्याला सांगत असते की भैया जल्दी चलो. किसके? तो लाईफ का क्वेश्चन आहे, जल्दी प्लीज चलो, असं बोलून त्या रिक्षावाल्याला ती पटकन घेऊन जायला सांगत असते. तर दुसरीकडे सायली आता म्हणत असते की मी पुन्हा एकदा नंदिनीला कॉल करू का? त्यावर आता अर्जुनच तिला थांबवतो आणि म्हणत असतो की नको कॉल करू एवढ्यात तरी, कारण आपण सारखा फोन केला ना की समोरचा व्यक्ती डिस्टर्ब होतो. त्यापेक्षा ती करते म्हटली ना स्वतःहून, आपण वाट बघूया. इकडे आता इंजेक्शन वगैरे तयार झालेलं असतं आणि इंजेक्शन त्या डॉक्टरने आपल्या हातात घेतलेलं असतं. का तर ते इंजेक्शन त्याला आता मारायचं असतं. इथे असणाऱ्या या सदा
आणि महिन्याला ते इंजेक्शन दिलं जाणार असतं. त्या डॉक्टरने ते इंजेक्शन आपल्या हातातही घेतलेलं असतं आणि ते हातावर तो टोचणार तितक्यातच तेवढ यातच नंदिनी तिथे आलेली असते आणि नंदिनीने त्या डॉक्टरचा हात धरलेला असतो आणि त्याच्या हातातना ते इंजेक्शन काढून घेतलेलं असतं. आणि तेव्हाच ना प्रिया खूप जास्त घाबरते. प्रियाला कळतं की आता आपलं काही खरं नाही, आता आपण कामातून गेलो. या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात. आणि हे इंजेक्शन तुम्ही हिच्या सांगण्यावरून देताय ना कशाला, का म्हणून तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या हवाले करते. हे इंजेक्शन हिमोग्लोबिनच वगैरे काहीच नाहीये. हे इंजेक्शन आहे ते म्हणजे स्लो पॉयझनच. हे इंजेक्शन जेव्हा माणसाच या शरीरात जातं तेव्हा काही तासानंतरच माणसाचा जीव जातो. हे सुद्धा आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी आता सांगितल्यानंतर ना इकडे असणाऱ्या या नंदिनीने प्रियाच्या तोंडावरचा मास्क बाजूला करून तिच्या जोरदार कानाखाली वाजवून दिलेली असते. आणि जेव्हा जोरदार कानाखाली वाजवली जाते ना तेव्हा मात्र आता सदामना म्हणत असतात की तू आमच्या पोटची मुलगी आहेस ना, तरी सुद्धा आमच्या जीवावर उठलीस काय बोलावंग. तुला खरंच ना म्हणजे तुझ्यासाठी सगळे शब्द अपुरे आहे. म्हणजे तुला आमच्याबद्दल तर काही वाटतच नाही, पण आमच्या जीवावरही उठलीस. आमच्या पोटची मुलगी असून सुद्धा आम्हाला हे सगळं काही करतेस. दुसरीकडे मात्र आता ती किती चांगली आहे हे असंही आनंदिनी बोलत असते. तर आनंदीचा आता कॉल आलेला असतो आणि आनंदी जेव्हा कॉल करते ना तेव्हा म्हणत असते की झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह हो झाला आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह नको काळजी करूस, पण आता ना त्या प्रियासारखी मुलगी आपल्या आईवडिलांच्या जीवावर उठते ना, किती भयंकर आहे ना हे सगळं काही. प्लीज आता तू काहीतरी कर, पण तिच्या कानाखाली माझ्या वतीने सुद्धा मार कारण आहे ना, तेच मला अपेक्षित आहे. ती इतकी बेकार असेल ना असं मला वाटलंही नव्हतं. असंही आता तिथे असणारी ही आनंदी बोलत असते. तर नंदिनी सांगते की तू काळजी करू नकोस, तुझ्या वाटची कानाखाली मीच तिला देईन असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र प्रिया समोरच उभी असते. तर नंदिनीने आता प्रियाच्या जोरात अजून एक कानाखाली वाजवून दिलेली असते. जशी ती कानाखाली वाजवते ना तसं आता शुद्धीवर आल्यासारखं झालेलं असतं. मग आता प्रिया म्हणत असते की प्लीज मला सोडून दे, पण आता सायली काही ऐकायला तयार नसते. सायलीने सरळ सांगितलेलं असतं, तुला वाटूच कसं शकतं की मी तुला सोडू शकते असं. तुझी सुटका आता तुर्तास तरी नाही. मग आता पोलीस आहे ना ते डायरेक्टच प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी येतात. सुभेदारांनी आता जेव्हा प्रियाला पाहिलेलं असतं ना तेव्हा त्यांना नकोस झालेलं असतं. काय या मूर्ख मुलीच्या नादी लागणार आणि कशासाठी वैताग आलेला असतो सख्यानाच. आणि म्हणूनच ना अश्विन तर म्हणत असतो की हिला तर ना माझ्या समोरही ठेवू नका प्लीज. हिला घेऊन जा, हिला घेऊन गेलात ना तर खूपच बरं होईल असंही आता म्हटलं जातं. कारण ना आता तिच्या या वागण्याला तो अक्षरशः वैतागलेला असतो. नको करून सोडून दिलेलं असतं या मुलीने. आणि म्हणूनच ना या सगळ्या काही गोष्टीज या आहे त्यांचा राग सुभेदारांना आलेला असतो. त्यांना आता नकोस करून सोडलेलं असतं या मुलीने. या मुलीमुळे त्यांना आता काय सहन करावं लागणार आहे. आता तर काहीच नाही, तुझा अजून हिशोब करणं बाकी आहे. कारण ही तर फक्त आता सुरुवात आहे. तुझ्यावर आता पोलिसांचं लक्ष असणार आहे. उद्या सकाळी तुला पोलीस अटक करून घेऊन जातील. मग तेव्हा बघ तेव्हा तुझं काय होईल ते असंही आता म्हटलं जातं. खरं तर ना अश्विनला त्या प्रियाला समोर सुद्धा बघायचं नसतं. त्याला राग येत असतो तिचं तोंड बघून सुद्धा. मग आता प्रिया पुन्हा एकदा नाटक करत असते की माझी चूक झाली, मला माफ करा. पण तिच्या चुकांना एवढ्या असतात ना की कोणती चूक माफ करावी ना मुळात हेच कळत नसत. आणि मुळात सुभेदार ना तिला आता माफ करणारच नसतात. कारण तिने एवढे मोठे कांड जे केलेले असतात तरी सुद्धा आपलं माफी मागायचं नाटक मात्र प्रियाचं सुरू असतं.
प्लीज मला पोलिसात देऊ नका प्लीज. तुम्ही तुमच्या सुनेला, तुमच्या मुलीला असं वागवाल का असंही आता म्हटलं जात असतं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला या घरात आसरा दिला आहे ना, तेच खूप मोठा आहे अस्मिता. त्याचसोबत अश्विनला आता तर प्रियाचा राग येत असतो. सायलीने आता म्हटलेलं असतं की आज तू इथे राहा पण उद्या तुला पोलीस घेऊन जाणार आहे, कारण तू एखाद्याच्या जीवावर उठली आहेस. हा किती मोठा गुन्हा आहे तुला माहीत नसेल, पण मी तुला सांगते, उद्या पोलीस तुला घेऊन जातील आणि या पोलिसांचं लक्ष तुझ्यावर कायमच असेल. तुला कुठेही पळताही येणार नाही. तुझी अशी व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे, असं देखील आता सायली म्हणत असते अश्विनला. तर आता या सगळ्या काही गोष्टींना अगदीच नकोनकोशा झालेल्या असतात, वैताग आलेला असतो. या पूर्ण गोष्टींच्या कारणना दर दिवशी एक ना एक काही ना काही हिस्से समजतच असतात ना नाटकं, आणि ती नाटक बघूनच ना वैताग आलेला असतो. खरं तर ना हिच तोंड बघून खरंतर त्याला वैताग येतो, आणि त्यात प्रताप आणि कल्पनासुद्धा आता तिच्यावर फायरिंग करू लागतात. दुसरीकडे संतोषला तर त्याच्या बायकोच बोलणं आठवत असतं. संतोषही आता एकदमच टेन्शनमध्ये असतो आणि त्याला आठवत असतं की आपल्या बायकोने आपल्याला सांगितले की अर्जुन सायलीची मदत करायला हवी, तर आपणही तेच करायला हवं. आपण उगाच या सगळ्यामध्ये गुंततो आहे. आपण सगळ्या काही गोष्टी सायली अर्जुनला सांगून टाकूया, आपण हा गुन्हा केलेला नाहीये, तरीसुद्धा आपण ही शिक्षा भोगतोय का आणि कशासाठी. म्हणूनच ना आता तो ठरवतो की काही झालं तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या बोलून टाकायच्या. आणि त्या गोष्टींमधून त्याने आता इन्स्पेक्टर सावंत त्यांना बोलवून घेतलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की काय बोलायचं आहे. मग खरं तर मी सांगून टाकतो की हे सगळं कोणी केलं आहे, मला आता खरं खरं सांगायचं. तर इन्स्पेक्टर सावंतने आता अर्जुनला कॉल केला असतो आणि संतोषबद्दल सांगितलं जातं, कारण आता संतोष कधी नव्हे ते खरं बोलायला तयार झालेला होता. दुसरीकडे प्रिया आता रूममध्ये बसलेली असते आणि तिला ना आता सगळंच हरल्यासारखं वाटत असतं. तिला सुचत नसतं, डोकं काम करत नसतं, तिला आता कळत नसतं की काय करू. आणि त्यामुळे ना सगळी भांडीपिंडी इकडे तिकडे तिने फेकलेली असतात आणि तिला आता तो प्रसंग आठवतो. आणि ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ती नर्स बनून गेली होती, त्या दादा आणि मैन्याला संपवायला मैनाने सुद्धा तिच्या कानाखाली वाजवलेली होती. नंदिनीने ते दोर तर मैनाने एक अशा 3 कानाखाली तिला पडलेल्या होत्या. त्यासोबत आता उद्या पोलीसही आपल्याला घेऊन जातील. मग आता आपण काय करायचं हा प्रश्नच ना मुळात तिला पडलेला असतो. आणि त्यामुळेच ना आता थोडा विचार ती करत असते. तिला आता कळत नसतं की काय करावं. सगळीकडनं आता तिचं मरण दिसत असत तिला, आणि मग तिला आता या सगळ्यातून वाचायचं सुद्धा असतं. पण हे सगळं कसं करता येईल हा विचारसुद्धा आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच ना जरा का होईना ती जरा टेन्शनमध्येच असते. तिला आता असं वाटत असत की कुठेतरी पळून जावं. मग आता ती विचार करते की त्या दिवशी ते पेपरसुद्धा इन्व्हेस्टमेंटचे लपून ठेवायचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा यांना कळला. सगळ्याच माझ्या गोष्टी ह्यांना कशा कळतायत, एवढं बारीक लक्ष हिनी माझ यावर ठेवले का आता तर मी काही वाचत नसते. मग दुसरीकडे मात्र आता जी प्रिया असते ना ती तर टेन्शनमध्ये असते. पण इकडे विमल आणि त्याचसोबत सायली आता पूर्ण आजी येणार असतात ना, म्हणून पूर्ण रूमची साफसफाई करत असतात. पूर्ण आजीना खरंच ना आल्या ना तर त्यांना सगळं साफ लागतं. जरा कुठे काही दिसलं तर लगेच म्हणतील विमल इथे बघ, इथे किती कचरा आहे, हे साफ केलंच नाही का. पण मुळात ना पूर्ण आजीमुळे या घरात मला आज कामाली म्हणून वागणूक भेटत नाही. या घरातले सगळेच मला आपलं म्हणतात असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला हो, या घरातल्यांसाठी सगळ्यांसाठी तू आपली आहेस आणि मुळात ना हे सगळं काही याचमुळे शक्य. सायली ही आता म्हणत असते की चल विमल पटापट हात चालवायला हवे नाही.
तर पूर्णा आजी येतील तर म्हणतील काय अजून तुमचं बाकीच आहे का दुसरीकडे मात्र आता प्रियाला काय करू असं झालेलं असतं. तिला आता कळत असतं की जर मी इथेच थांबली तर आपलं काही खरं नाही. त्यापेक्षा आपण ना इकडून पळे काढूया रात्रीच्या वेळेला असं आता तिचं ठरत असतं. कारण तिच्या समोर आता पोलीसही असतात. पोलिसांचाही फोर्स तिच्याबरोबर ठेवलेला असतो आणि त्यामुळे आता कसं करावं काय करावं हे सुचत नसतं. तिला पण तरी सुद्धा ना ती पर्याय शोधत असते. कारण तिला इथून पळायचं असतं. त्यासाठी आता ती काही पैसे आहेत का बघते तर काहीच पैसे तिच्या बगेमध्ये असतात. मग आता हे पैसे एवढे आहेत ना तर आपल्याला इथून पळता तर निदान येईल आणि आपण नंतर काही ते बघूया पैशांचे असाही विचार ती करत असते. आणि तिला जे जे काही कपडे हवे असतात ते कपडे ती आता पटकनच घ्यायचा प्रयत्न करत असते. त्यातच आता त्या कपड्यांमध्ये सुद्धा काही पैसे ठेवलेले असतात जे की 200च्या 3-4च नोटा असतात. म्हणजे जवळजवळ 800 रुपये असतात. मग आता ती विचार करते की या पैशात पण काही झालं तरी सुद्धा मला थोडे दिवस का होई ना इकडून लांब जावं लागेल तेव्हाच मी या सगळ्यातून सुटेल नाही. तर ही सगळी जण ना मला तुरुंगात टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. दुसरीकडे आता विमल साफसफाई करत असतानाच विमलच्या हाती एक पिशवी लागते आणि त्या पिशवीला खूप जास्त रक्त लागलेलं असतं. आणि ती पिशवी जी आहे त्या पिशवीतना आता वासही येत असतो. ती पिशवी आता विमल जी आहे ती सायलीला देते आणि मग सायलीही म्हणते की कसली पिशवी आहे आणि त्याला रक्त लागलेलं असतं. हे सगळं बघितल्यानंतरच ना आता कळत नसतं की हे काय आहे. मग सायली ही नीट बघत असते. त्यामध्ये सायलीला आता त्यांच्या गाडीची नंबर प्लेट सापडते आणि त्यामध्ये प्रियाच्या गाडीची नंबर प्लेटही असते. त्यामुळे सायलीला संशय येतो आणि त्यामध्ये काही कपडे सुद्धा असतात. म्हणजेच त्या बॅगमध्ये ना बरेच पुरावे. आता हे पुरावे भेटल्यामुळे सायलीला पूर्ण 100 डाऊट पूर्ण क्लिअर झालेला असतो. कारण या सगळ्यामध्ये प्रियाच दोषी आहे. कारण प्रियाच्या गाडीचे नंबर प्लेट आणि सोबतच अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेट सुद्धा असते. त्यामुळे आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काही कोणी केलं असेल. हा प्रश्न विमलला पडतो. पण सायलीला या सगळ्याची उत्तरं बरोबर माहिती असतात. म्हणून सायली आता म्हणत असते की माणसाने कितीही प्रयत्न केला ना या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायचा पण हे पुरावे कधीच लपत नसतात. पुढील भागात मध्ये पाहायला मिळतं प्रिया घरातून पळालेली असते. सगळं काही मंजिरीला दिसतं. मंजिरीने सायलीला रात्रीत कॉल केलेला असतो की प्रिया पळाली आहे. सायलीने आता रमाला सुद्धा कॉल करून सांगितलेलं असतं. तर रमा आणि त्यासोबत मंजुरी या दोघीने म्हणून प्रियाला आता पकडलेलं असतं. मग आता प्रियाला पहिन यापासून थांबवलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.